मित्रांनो, मला असं वाटलं होतं की कालच्या परवाच्या दिवसाप्रमाणे आजचा एपिसोड सुद्धा असाच जातो की काय? पण नाही. आपल्या मनोरंजनासाठी आणि बिग बॉससाठी धावून आली ती म्हणजे सोनू. आणि सोनूच्या बरोबर सोनूची शिष्या अनु. या दोघींनीही आज बिग बॉसचा हा जो एपिसोड होता ना, तो अक्षरशः असा धरून ठेवला. आम्ही पडू देणार नाही. आणि आज ज्या पद्धतीने अनुश्री जी काही वागत होती, म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात आज अनुश्री गेली असेल. पण मित्रांनो, एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, की अनुश्रीमुळे हा जो काही एपिसोड आहे ना, तो चालला. अनुश्रीला माहित आहे, की हे जे मी जे काही वागते, याच्यावरती रितेश भाऊंच्या मला शिव्या पडणारच आहेत. त्याच्यावरती जबरदस्त अशी शाळा रितेश भाऊ पुन्हा एकदा अनुश्रीची घेताना दिसणार आहेत. आणि दुसरं म्हणजे माहिती आहे अनुश्रीला, की हे जे चोरणं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही मला देणार नाही, परंतु मी घेऊ शकते. असं म्हणून जे काही अनुश्री घेत होती, ते पण खूप विचित्र दिसत होतं. पण मगाशी सांगितलं ना, की जरा बाई काहीतरी करते आणि तिची सुद्धा बोलती परत रितेश भाऊने बंद करायला नको. मी हे का सांगतो माहिती आहे का? अनुश्रीची तारीफ मी का करतोय? कारण ही 2-3च लोकं बिग बॉसच्या घरामध्ये आहेत. ती काहीतरी करतायत, काहीतरी कंटेंट देतायत. बाकी सगळे मस्तपैकी पिकनिक करायला आलेत. माझ्याकडे गोल्डन रेशन कार्ड आल्यानंतर जे काही वेफर्स मी ज्या चवीने खात होतो, की आयुष्यभर मी असं कधी खाल्लंच नाही. म्हणजे बिग बॉसच्या घरातले हे जे काही कंटेस्टंट आहेत ना, कॉफी येते किंवा चॉकलेट्स येतात. ज्या पद्धतीने हे लोकं तुटून पडतायत ना, की आयुष्यभर यांनी ते बघितलंच नाही. ते कधी खाल्लंच नाही. अशा प्रकारे ते करत होते. आणि प्राजक्ता, ते करण असं वाटत होतं, की हे खायलाच आलेत बिग बॉसच्या घरामध्ये. बाकी कंटेंट झिरो. याबद्दल रितेश देशमुख यांनी बोलायला पाहिजे. मित्रांनो, आज बिग बॉसने बाहेरची एक गोष्ट सांगून टाकली आणि ती धक्कादायक होती. बिग बॉसने इथे सांगितलं, की या सीझनने आजपर्यंत बरेच रेकॉर्ड मोडलेत आणि मित्रांनो हे खरं आहे. या बिग बॉसचा जो पहिला शो होता प्रीमियरचा, त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळालेत आणि टी-आर-पी चांगला होता. दुसरा पहिला भाऊचा धक्का होता ना, त्या भाऊच्या धक्क्याला सुद्धा जबरदस्त असे व्ह्यूज आणि टी-आर-पी सुद्धा मिळाला. ज्या पद्धतीने बिग बॉसने हे सगळे रेकॉर्ड दाखवून एका झटक्यात स्पर्धकांना वरती नेलं होतं आणि जो काही एक शब्द वापरला, त्या एका शब्दाने एका झटक्यात हे सगळे त्याच स्पीडने खाली आले. ते म्हणजे हाही रेकॉर्ड आहे, की आतापर्यंतचं हे जे सीझन आहे ना, हे सगळ्यात बेशिस्त सीझन आहे. हे पण मित्रांनो मानायला पाहिजे, की खरंच बेशिस्त सीझन आहे. मी पण टास्क करणार नाही, तूही टास्क करायचा नाही. तो करत नाही म्हणून मीही करत नाही. मला हे सांगितलं हे करायचं नाही, पण मी तेच करणार. पण मला जे सांगितलंय ना, ते मी अजिबात करणार नाही. असं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे. आणि मी मगाशी सांगितलं ना, की काय झालंय, की जे लोकं कंटेंट देतात त्यांना आपण दाबून ठेवतोय आणि जे कंटेंट देत नाही ना, ते असे मोकाट सध्या सुटलेत बिग बॉसच्या घरामध्ये. या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, हाय, हॅलो. मी राज भुसारा. तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. तर मित्रांनो, गेले 2-3 दिवस सतत सोशल मीडियावर येतंय, की हा जो सीझन आहे ना, हा फ्लॉप ठरलाय. याला काही चांगली टी-आर-पी मिळत नाही आणि जे काही कंटेस्टंट आणले ते सुद्धा एकदम बेकार भंगार आणलेत, असं म्हणून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते. मग एवढं आपण करतोय, एवढे विविध प्रकारचे टास्क घेतोय, तरी हा सीझन का चालत नाही? स्पर्धक का खेळत नाही? असा बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमने आणि जे टास्क तयार करतात त्यांनी खूप सारा विचार केला असेल आणि एक जबरदस्त असा टास्क इथे आणलेला आहे. समोर स्पर्धकाची लायकी काढायची आणि त्याची जागा दाखवून द्यायची. एवढंच नाही, तर बॉल दिलेत, जेवढं स्पीडने तो पंच बॉल आहे ना, तो फेकायचा आणि मारायचा. असं म्हणून बिग बॉसने हा टास्क दिला. आता याच्यामध्ये काही स्पर्धकांनी समोरच्याची चांगलीच लायकी काढली. मात्र काही अगदी थंड, बोलायचं म्हणून आम्ही बोलतो. आमच्याकडे काही मुद्देच नाही. मग आम्ही काहीतरी काढायचं म्हणून काढतो. टास्क खूप सुरेख होता, चांगला होता. काही जणांनी खूप छान मुद्दे मांडले, पण काही जण नेहमीप्रमाणे त्यांच्या परीने जसं करायचं तसं त्यांच्या परीने जसं करायचं तसं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. तर इथे टार्गेटचं दार बिग बॉस उघडतात. एक-एक स्पर्धकाला टार्गेट करायचं आहे. गुडघ्याच्या खाली बॉल मारला तर 25 पॉइंट, त्यानंतर वरती मारला तर 50 पॉइंट आणि त्यानंतर थोडासा असा वरती लागला तर मग 100 पॉइंट असे पॉइंट्स मिळणार आहेत. आणि ज्या टीमचे सगळ्यात जास्त पॉइंट्स असतील त्याला गोल्डन रेशन कार्ड मिळणार आहेत. तर या टास्क अंतर्गत
एक एक सदस्य येणार आहेत, तो आपली बाजू मांडणार आहे, एक जण टार्गेट होणार आहे आणि एक जण त्याला टार्गेट करणार आहे. तर इथे प्राजक्ता आणि अनुश्री ही जोडी येते आणि आपापले मुद्दे मांडताना दिसते. आता या दोघींनाही त्यांच्या जे काही प्लस मायनस पॉईंट आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्या पद्धतीने इथे अनुश्री प्राजक्ताला सांगताना दिसते की तू प्रत्येक मुलीचा क्लास काढत असते. मग त्यानंतर प्राजक्ता सांगते की तुम्ही कसे वागता त्यावरती मी ठरवते. आणि इथे प्राजक्ता अनुश्रीबद्दल बोलताना असं म्हणाले की तुझा असा इंडिव्हिज्युअल गेम दिसत नाही, तू सुद्धा झुंडमध्येच खेळताना दिसते. मग अनुश्रीचं एक छान इथे होतं की मी असं सांगत नाही की विशाल दादा तू ये रे माझ्या मदतीला. अनुश्रीने तो रितेश भाऊ दादा आला तुझा आता बोल, हा मुद्दा इथे त्याने काढला. आता या दोघींना पण बऱ्यापैकी त्यांचे प्लस मायनस पॉईंट माहीत आहेत आणि त्या पद्धतीने त्याने ते घेण्याचा प्रयत्न केला. दुसरं रोशन आणि सोनावणे यांचा जो काही मुद्दा होता ना, सोनावणे काय मुद्दे ठेवत होता हे मला कळतच नव्हतं. सोनावणेचा असा बिग बॉसच्या घरामध्ये गेम सुद्धा नाहीये. रोशन तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्याची इंडिव्हिज्युअल मतं असतात, परंतु सोनावणे हा त्याने निदान पूर्ण सीझनभर सोनावणे वहिनी जरी केलं ना तरी चालेल. ते हे एक असतं नाही का, एखाद्याचं भांडण झालं, भांडण झाल्यानंतर ते असे काय झालं रे, अशी लोक असतात ना बघायला, हो का, असं का, हे एवढेच करणारा हा सोनावणे आहे, करण सोनावणे. बाकी बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा झिरो गेम आहे. आता पण ते सोनाली तन्वीचं जे नंतर जेवणावरनं किंवा मध्ये आयुष्यवरनं वादलं होतं ना, तर हा दाढी करत होता आणि त्यानंतर तो आला दाढी करता करता. काय झालं रे, हो का, म्हणजे एखाद्याच्या सोसायटीमध्ये भांडण झाले, आपण खिडकीतनं बघतो ना, अच्छा असं झालंय का, नाही नाही असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, लवकर संपलं रे. मी सगळं असं घेऊन आलेलो पांघरून बिंगरून, इथे झोपून हे सगळं बघतो. एवढंच सध्या त्या सोनावणे वहिनीचं चालू आहे. आणि आज जे काही तो मुद्दे मांडत होता ना, रोशनला इथे सांगत होता की तुला कोणतरी कंट्रोल करते. मला असं पहिल्यांदा वाटलं की तू चांगला गेम खेळणार नाही, पण तू गेम चांगला खेळत होता, पण तरी तुझ्यावर कोणतरी कंट्रोल करते. आणि तिसरा मुद्दा किंवा आरोप काय लावतो की जिम कमी करत जा, तू जास्त खातोय. म्हणजे असं कोणी बोलतं का? म्हणजे तुम्हाला चांगले मुद्देही ठेवता येत नाही. आता रोशन याच्यावरती मस्तपैकी कान उघडणे त्याची केली की मला कोणीही टार्गेट करत नाही किंवा माझा कोणी वापर करत नाही. माझा इंडिव्हिज्युअल गेम मी अगदी व्यवस्थित खेळतो आणि रोशन खेळतोय. रोशनला जेव्हा मुद्दे ठेवण्याची वेळ येते ना, तर तो मुद्दे ठेवतो आणि जेव्हा त्याच्या टीमच्या विरुद्ध जेव्हा बोलायचं असेल ना, तेव्हा तो बोलतो. या सोनावण्यासारखं मागून बिचिंग करत नाही. "हो, अरे असं झालंय," असं करायला नको होतं. राकेशच्या बाजूने पण बोलणार त्याच्यासमोर आणि राकेश गेल्यानंतर राकेशच्या विरुद्ध हे लोकं बोलतात. तसं रोशन अजिबात करत नाही. त्यानंतर ओमकार आणि विशाल. मला वाटलेलंच होतं हे लोकं येतील, ओमकार आणि विशालला बिग बॉस आणतील इथे. तर ओमकारबद्दल बोलताना विशाल बोलतो इथे, की पहिले तर हा टास्कमध्ये दिसत नाही. आरबीच्या अगदी काय म्हणू शॅडो म्हणूनच राहतो आणि तो दाखवतो, की मी खूप छान प्लेयर आहे. परंतु तो तसा नाहीये. तो स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. तर हे जे काही आहे ना, हे ओमकारच्या बाबतीत अगदी खरं आहे. ओमकारने ना बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळायला पाहिजे आणि त्याच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिटनं अजिबात नाहीये. ती त्याने थोडीशी ठेवायला पाहिजे. आणि मित्रांनो, झालं असं काय म्हणू आपण, इव्हेक्शन जर झालं ना, म्हणजे होणारच आहे इव्हेक्शन आणि झालंय सुद्धा. ओमकार मित्रांनो खरंच ज्या पद्धतीने गेम खेळतोय ना, तो बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. आणि हां, आज त्या काय म्हणू आपण दिव्याची शाळा जबरदस्त घेतली रितेश भाऊने. नाहीतर ओमकारची शाळा होईल. कारण तो अजूनही त्या राकेशच्या इन्फ्लुअन्स खालीच खेळतो. तर इथे ओमकारने पण खूप छान मुद्दे मांडलेत. खरं तर आहे ना, ओमकार छान मुद्दे मांडू शकतो. हे एकंदरीत दिसलं, पण तो मुद्दे का मांडत नाही हाच मोठा प्रश्न आहे. विशाल फेक पर्सनॅलिटी आहे. तर याच्यावरती मी तुमच्याशी नंतर बोलेन. जो काही रुचिता आणि अनुषिता मुद्दा होता ना, त्याच्यावरती या फेक पर्सनॅलिटी बद्दल बोलेन मी. समोरच्या व्यक्तीचं अजिबात ऐकत नाही हे मात्र आहे. तो शेर नाही आहे, तर तो बोका आहे. आणि त्यानंतर विशालने सुद्धा आपली मतं व्यवस्थित मांडली. बोलण्याच्या बाबतीत विशालचं हात, तोंड, पाय कोणीही पकडू शकत नाही. त्यानंतर सागर आणि प्रभू ही जी जोडी आली ना, तर मला ना प्रभूची जी काही मतं होती ना याच्यामध्ये ना, ती खरंच पटली आणि ती खरंच योग्य आहेत. जे काही सागर बद्दल जो काही प्रभू बोलला ना, ते
100% योग्य आहे आणि सागरने ही गोष्ट मान्य केली. सागर दादा हा छोट्या छोट्या गोष्टीचा मोठा भाव करतो आणि मोठ्या मोठ्याने बोलतो, हे मात्र नक्की आहे. दुसरं आहे, जे खातात ना त्याच्या खाण्यावरनं सुद्धा हा बोलतो. काय गरज काय, खाऊ दे ना त्याला. मध्येच जाऊन टोकायचं, काय रे काय करतो तू, कशाला जातो तू, तू खा ना तुझं तू. त्यानंतर मला कार्टून बोलतो, मला राग येतो. हा पण मुद्दा काय म्हणू आपण, प्रभूने बरोबर काढला. एक मुद्दा असा पण होता, की इथे तो सांगतो ना, की समान समान वय पाहिजे. कधी कधी तूच त्याला बारीक दाखवतो आणि समजवण्याचा प्रयत्न करतोय. तू त्याला समान सांगतो की नाही, तो सांगतो ना, की आपण सगळे समान आहोत. इथे जे गेम खेळायला आलो, तू छोटा मी मोठा असं काही नाही, समान आहोत. पण प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर त्याला समजवायला कशाला जातो, नको जाऊ ना तू. सागर आहे ना, हा कॉमेडीच्या मजाकच्या याच्यामध्ये बरंच काही बोलून जातो आणि काही जण आहेत ना, बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ दे, सिनियर आहे, वयस्कर आहे असं म्हणून सोडून देतात. आणि खरं सांगतो, सागर हा काही गोष्टी लादतो. माझं ऐकायचंच, मी मोठा आहे, मी बोलणार, मी आवाज चढवणार, तुम्हाला ऐकावंच लागेल, असं सागरची वृत्ती आहे. आणि प्रभूने काही गोष्टी अगदी तंतोतंत त्याच्या सांगितल्या. आता सागरने सुद्धा त्याची काही काढली. तू अंडी खूप खातो. हा तर बिग बॉसच्या घरातील एक फार मोठा पॉइंट आहे. म्हणजे अंडीशिवाय हे लोकं जगू शकत नाही, असं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे. तुला कोणी विचारलं तर तू आवाज चढवतो, हे सुद्धा प्रभूचं पण बरोबर आहे. सहानुभूतीचा तू फायदा करून घेतो, हे सुद्धा काही अंशी प्रभूचंही बरोबर आहे. पण सागर थोडाफार अतिच करतो असं मला वाटतं. त्यानंतर रुचिता आणि दिव्या, इंग्लिशवरनं जे काही बोलणं असेल, नॉमिनेशनवरनं असेल ना, मला असं वाटतं ना, कधी कधी दिव्याच्या जबरदस्त शाळा रितेश भाऊने घेतली. दिव्या ज्या पद्धतीने तिची जी काही पर्सनॅलिटी आहे ना, तर त्या पद्धतीने ती बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात वागताना दिसत नाही. नुसतं राकेश दादा, राकेश दादा, राकेश दादा एवढंच तिचं गेम बिग बॉसच्या घरामध्ये आहे. आणि हाच कुठेतरी मुद्दा घेऊन रितेश भाऊने तिची जबरदस्त शाळा घेतली. दिव्या, तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर लीडर आहात, परंतु तुम्ही इथे सपोर्टर म्हणून वागताय आणि राकेशची प्रवक्ता म्हणून सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसताय. आणि ज्या पद्धतीने अनपेक्षित होती दिव्याची शाळा रितेश भाऊ घेतील. पण काही ठिकाणी दिव्याला खरंच मुद्दे ठेवता येत नाही. एकच तो रटाळ मुद्दा घेऊन ती खेळत असते, चालत असते. मी मगाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की दिव्याला फॉलो करणारे तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्या पद्धतीने दिव्या अजिबात खेळ खेळताना दिसत नाही आणि साहजिकच मग ती अशा प्रकारे रुचिता वगैरे यांच्या कैचीमध्ये ती चांगलीच सापडते. आता हे पात्रता वगैरे काढणं, दिव्याचा एक जो मुद्दा होता, की चोरी करणं हे माझ्यासाठी पाप आहे, खून केल्यासारखं आहे. मग मी त्याला काहीच देत नाही, जेवण पण देत नाही. म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट कुठे घेऊन जाता? म्हणजे दिव्यासारख्या कंटेस्टंटकडे, दिव्या खूप मॅच्युअर आहे, खूप तिने वाचन केलंय, तिचा अभ्यास खूप आहे आणि अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे, ते करणं कुठेतरी चांगलं वाटत नाही, असं एकंदरीत वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, हे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर राकेश आणि दीपा ताई यांनी स्वतःचे पर्सनल ग्रजेस जे काय आहेत ना, ते इथे बाहेर काढलं आणि जे काही मनामध्ये जे त्यांच्या 2-3 दिवस लपलं होतं पूर्ण आठवडाभर, ते त्याने इथे काढलं. आता इथे दीपाली सांगताना दिसते, की डे 1 पासून मी तुझ्याबरोबर होते, परंतु तुझ्यामुळेच मला या विरुद्ध टीमकडे मी गेले. आता हे कसं गेलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यानंतर एक नॉमिनेशनचा मुद्दा इथे खटकला. ज्या पद्धतीने दिव्याला राकेशने सपोर्ट केला, म्हणजे अजिबात तिला ते आवडलं नाही. ओमकार बोलला तो ठीक आहे, परंतु तू सुद्धा त्या दिव्याच्या बाजूने गेला. तर हे कुठेतरी नाही पटलं दीपाताईला. ते तिने इथे बोलून दाखवलं. आणि त्यानंतर ग्रुपचा मुद्दा इथे काढला, की ग्रुप इथे राकेश बोलला ना, की तुम्ही ग्रुप चेंज केला. तर ती बोलली, ग्रुप मी चेंज केला नाही, मी इंडिव्हिज्युअल खेळते. आणि मला असं वाटतं ना, की कदाचित भाऊच्या धक्क्यावरती दीपाली ताईची, राकेशच्या दीपाली ताईची कदाचित चुगली ही दाखवली जाऊ शकते, असं मला वाटतं. आणि काही अंश आहे ना, राकेश बापटचं पण चुकतं. एखाद्याला खूप फेवर करायचं आणि त्यानंतर मग बाकीच्यांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण ग्रुप खेळतो, पण ग्रुपमध्ये एखादा खूप लाडका असतो आणि बाकीच्यांना तुम्ही टार्गेट करता, असंही होतं. तर असं राकेशच्या बाबतीत झालंय.
आणि ते थोडंसं दिसून येतं. आता राकेशने इथे 2-3 मुद्द्यातच तिला प्रत्युत्तर दिलंय किंवा तिच्यावरती आरोप केलाय, सगळ्यांना फ्रीज करायचं. तुमच्या लॉयल्टीचा प्रॉब्लेम आहे आणि थोडासा वेळ कमी घ्या तुम्ही आवरायला. म्हणजे आम्हाला चांगलं जेवण द्याल, तुम्ही चांगलं आमच्यासाठी शिरा बनवाल. आता मला असं वाटतं ना, की राकेश आणि दीपाली यांनी आहे ना, बसून खूप मॅच्युअर आहेत. दोघांनाही खूप अनुभव आहे इंडस्ट्रीचा आणि अशा प्रकारे कामाचा. तर मला असं वाटतं, की दोघांनी एकत्र येऊन थोडंसं बोलावं. ही आताची मुलं आहेत. ती काय तडकाफडकी आज तुमच्यासोबत आहेत, उद्या कदाचित नसतील सुद्धा. पण ही लोकं मॅच्युअर आहेत. त्यांनी सध्या बोलावं आणि जे काय आहे ना, ते सगळं सॉल्व्ह करायला पाहिजे, असं माझं मत आहे. त्यानंतर सोनाली आणि तन्वी, बिचारी सोनू बऱ्याच दिवसाने अशा प्रकारे फ्रंट फुटला खेळताना दिसत होती. तन्वीचं मला एक कळतच नाही. तन्वी खरंच कॅरेक्टर प्ले करते, की ती अशीच आहे रिअलमध्ये? ते मला कळत नाही. आता इथे खरं तर सोनालीचं पण चुकलं. काही गोष्टी आहेत ना, त्या पर्सनली बोललेल्या असतात. त्या अशा चव्हाट्यावरती आणायला नकोत. आता इथे आयुषने बिचाऱ्याने सहज असं सांगितलं होतं, की म्हणजे त्यांचं नवीन-नवीन जेव्हा चालू होतं ना, की आपण असं करूया, तन्वी आणि आयुषचं. थोडंसं नाटक करण्याचा प्रयत्न करूया, असं त्यांचं सुरू होतं. पण ही गोष्ट आहे ना, या दोघांमध्येच होती. आयुषने फक्त सोनालीला असं सांगितलं, की पाण्यात ढकलायचं एवढंच सांगितलेलं होतं. पण सोनालीने तो असा मुद्दा तयार केला, की यांच्यामध्ये लव्ह अँगल आहे, अमुक-तमुक आणि तन्वी, माझ्या कॅरेक्टरवरती तुम्ही बोलू नका, अमुक झालं, तमुक झालं. आता तन्वीचा मी एक ना इंटरव्ह्यू बघितला होता, की ती तन्वी काहीतरी तिने लक्ष्मी निवास ही जी मराठीवरील मालिका केली होती आणि त्या मालिकेच्या सेटवरती मला अशाच प्रकारे बोललं गेलं, कॅरेक्टरवरती बोललं गेलं किंवा मग मी खूप बोलते, दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करत नाही मोठ्यांचा, असं म्हणून माझ्यावरती सतत ओरडावत होता, म्हणून ती मालिका सोडली, असं काहीतरी सांगत होते. तर इथे सुद्धा तन्वीचं तेच सुरू आहे. जिकडे म्हणजे मालिका सोडण्याचं तिने जे काही कारण सांगितलं होतं, की माझ्या कॅरेक्टरवरती बोललं जातंय, मोठ्यांचा रिस्पेक्ट होत नाही. तर याच गोष्टी तन्वी इथे सुद्धा तेच करते. माझ्या कॅरेक्टरवरती बोललं जातंय, मोठ्यांचा रिस्पेक्ट होत नाही. याच गोष्टी, बाहेरच्या गोष्टी इथे ती घेऊन आली इथे. म्हणजे हे खरंच तन्वी हे सगळं दिसण्यासाठी करते. हा हा हे जे सगळं काही आहे ते, की तन्वी खरंच तशी आहे. हे मात्र कळत नाही आणि प्रत्येक वेळी आलं काही पण तिच्यावरती, की माझ्या कॅरेक्टरवरती जाऊ नका. असं म्हणून जो काही तन्वी आव आणतोय. आता याच्यामध्ये त्या दीपाली सय्यदला घेण्याची काहीच गरज नव्हती. ती बिचारी शांतच होती. तुम्ही पण एक बाई आहात, तुम्ही पण एक बाई आहात. तुम्हाला पण कळायला पाहिजे. अरे प्रत्येक वेळी जाऊन तिथेच का घसरते तुझी गोष्ट? पण तो विशाल बोलला, की तुमची ही गोष्ट पर्सनल नाहीये. खरं तर विशालने सुद्धा त्या मुद्द्यामध्ये पडायची काहीच गरज नव्हती. पण विशालला पण काय कसली आहे ना, काय कळत नाही मला. प्रत्येक मुद्दा खेचून आणायचा, आपल्याकडे खेचून आणायचा. आपण दिसलो पाहिजे. आपल्याकडूनच सगळं काही झालं पाहिजे असं चालू आहे. आणि विशालचं आता असं झालंय ना, की पहिले सगळीकडे राकेश, राकेश, राकेश. आता राकेश राहिला बाजूला. आता तन्वी, तन्वी, तन्वी. तन्वी अशी आहे, तन्वी हे कॅरेक्टर प्ले करते, तन्वी ते कॅरेक्टर प्ले करते. पहिले प्रत्येकाला धरून-धरून राकेश असा आहे, राकेश तसा आहे. आता राकेशचं निवळलं, थोडंसं कमी झालं. आता तन्वीवरती तो घसरलाय. याच्यावरती आहे ना थोडंसं रितेश भाऊने थोडंसं बोलायला पाहिजे. त्यानंतर हे जे आयुष आणि सचिन या लोकांना कशाला उभं केलेलं तिकडे मला तेच कळत नाही. यांना मुद्दे सुद्धा व्यवस्थित ठेवता येत नव्हते. तर अशा प्रकारे हा टास्क झाला. काही जणांनी खूप छान मुद्दे मांडले. तर काही जण खरंच बिग बॉसने सांगितलंय म्हणून आम्ही तिथे उभे राहिलो आणि खरंच अपेक्षा होती बिग बॉसला, की एकामेकाची लायकी काढतील हे. पण अजिबात लायकीवरती कोणाचे गेले नाही. तर इथे टीम एला फक्त 300 पॉइंट मिळाले आणि टीम बी ला इथे 500 पॉइंट मिळाले आणि टीम बी 500 पॉइंट घेत 200 पॉइंट एक्स्ट्रा घेत ती विजयी झाली आणि त्या लोकांना बिग बॉस इथे गोल्डन रेशन कार्ड देतात आणि बरंच काही देतात इथे. आणि ज्या पद्धतीने हे सगळे भुकेले जे सुटतात ना खायला, म्हणजे खरंच हे कुठून एखाद्या जंगलातनं आलेत का काय? त्यांना हे कधी मिळालंच नाही. असं ज्या पद्धतीने हे खात होते ना दाखवून दाखवून, म्हणजे हेच स्पर्धक नाही,
बिग बॉसच्या घरात येणारे हे जे काही सगळे स्पर्धक येतात ना कुठल्याही बिग बॉसमध्ये, लक्झरी आयटम आले ना की एखादा छोटं बाळ असेल ना, त्याला असं लॉलीपॉप दाखवल्यानंतर जीभ लपलपाई, इथे कोणीतरी शब्द वापरला ना तनुश्रीने, तशी जीभ लपलपाई म्हणून ते सगळे करत होते. आता याच्यामध्ये ना थोडंसं आपल्या इथे बिग बॉसने दाखवलं नाही की विशाल कोटियान आहे ना, हा त्या पोरींवरती भडकला. वेफर्स वगैरे आले होते ना, अरे हे लोक वेफर्स खातात. तर विशाल बोलतो, अरे काय तुम्ही भिकाऱ्यासारखे तिकडे बघता, त्यांच्याकडनं मागता. विशाल कोटियान आहे ना, हा त्या पोरींवरती ना असं हे जरब बसून आहे. अजिबात तुम्ही असं बोलायचं नाही. कंट्रोल त्याचा एवढा आहे ना त्या पोरींवरती. अनुश्री बोलली, काय भिकाऱ्यासारखं बोलतोय, हे शब्द वापरायचं नाही. वापरणार मी. तसं तुम्ही बोलायला नाही पाहिजे. तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये आहात. विशाल कोटियान याच्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात. त्यामुळे अशा प्रकारचे शब्द तुम्ही वापरायचे नाही. मला अजिबात चालत नाही. तुम्हाला पाहिजे ना तर बाहेर गेल्यावर तुम्हाला 10 असे बिस्किटचे किंवा ते वेफरचे पुढे तुम्हाला आणून देईल, असं बोलायचं नाही. आता हे सगळं जे ऐकल्यानंतर ज्या पद्धतीने विशालची जी काही अरेरावी होती ना, हे सगळं ऐकल्यानंतर ती रुचिता अक्षरशः उठून जाते. हे आपल्याला त्या एपिसोडमध्ये दाखवलंच नाही. ते मात्र आपल्याला प्रोमोमध्ये दाखवलं होतं. तर हे जे काही विशालचं जे वागणं आहे ना, ते तर ते थोडंसं त्याच्यावरती बोलायला पाहिजे. रितेश भाऊ का बोलत नाही मला तेच कळत नाही. त्यानंतर ही अनुश्री सरळ उठली आणि काय चॉकलेट घेऊन आली. ती काय तिचं नाव? सोनाली. पहिल्यांदा ती सोनाली गेली आणि ती चॉकलेट घेऊन बाथरूममध्ये जाऊन खाते. अनुश्री गेली, तिने चॉकलेट आणले आणि ते विशालच्या बरोबर येऊन खाल्ले. अनुश्री हे मुद्दाम सगळं करते दिसण्यासाठी. आता इथे कोणतरी अनुश्रीला टोकलं. बघा तुम्ही मला देऊ शकत नाही, पण मी जाऊन ते घेऊ शकते. म्हणजे काय लॉजिक? सगळं इन लॉजिक सध्या सुरू आहे आणि हे सगळं करायचं. मी जाऊन तुमच्याकडनं चॉकलेट घेणार, तिथून मी खाणार तुमच्या समोरून. ही चोरी नाही, मी तुमच्या समोरून घेते असं म्हणून सांगायचं सुद्धा. पण बिग बॉसच्या घरातील कामं मात्र अजिबात करायची नाही. तर ही जी गोष्ट आहे ना, ही खरंच खूप विचित्र आहे आणि ज्या पद्धतीने ती जी काही अरेरावी करते ना, तर हे दिसायला पण खूप वाईट दिसतं. पण याच्यावरती तो विशाल कोटियान बोलत नाही, ती रुचिता त्यांना बोलत नाही. राकेश रोशन भाऊला सांगितला तर तिचा तो गेम आहे. मी कामं सगळी करणार, पण मी सांगणार नाही. आता हे सगळं जे सुरू होतं ना, तर याच्यावरती पहिल्यांदा दीपाली त्या अनुश्रीकडे जाते आणि सांगते, "बाई, जा ना काहीतरी भांडी घास." "मी नाही करणार." "ओके, नाही करणार तू? तू नाही करणार ना? नको करू मग." "कशाला?" बिचारा रोशन काम करायला गेला. रोशनची तब्येत अजिबात ठीक नव्हती, तरी पण बिचारा तो काम करायला तिथे गेला. त्यानंतर तिला समजवायला सागर गेला. सागर बोलतो, "बाई चल कर काम, काहीतरी कर. तू सेवक आहेस, तुला काम करायला पाहिजे." ती बोलते, "अजिबात मला इच्छाच होत नाहीये काम करायची घरामध्ये. मला असं ना नुसतं असं पडून राहावंसं वाटतंय. असं झोपावंसं वाटतंय मला आज. अशी कणकण भरली मला. ते पाणी मला अजिबात सहन होताना दिसत नाहीये." सागर बोलतो, "असं आहे का? झोपा मग." त्यानंतर राकेश गेला. "अनुश्री, तुझा आणि माझा खूप वाद आहे. पण तरीही मी तुला सांगतो, की तू काम कर. हे जे सिम्पथी कार्ड तू खेळतेस ना, हे खेळू नको. हा ॲटिट्यूड तू मला दाखवू नकोस." अनुश्री बोलते, "दाखवणार. तुला काय करायचं ते कर. जा, निघ तू." राकेशला तोंडावरती अनुश्रीने अक्षरशः पाडलं, "मी करणार नाही म्हणजे अजिबात करणार नाही." आता याच्यावरती रुचिता आहे ना, ती रोशनला समजवताना दिसते. "बघ, आपल्या हा ग्रुपचा मॅटर आहे. रोशन दादा, आपल्या हा ग्रुपचा मॅटर आहे. त्याच्यामुळे काय असतं माहिती आहे का, जरी अनुश्री काम करत नसेल तरी तू लक्षात ठेव. कानाने ऐकतोस ना तू? तू लक्षात ठेव हां, ही अनुश्री आपल्या ग्रुपची आहे. ती जरी काम करत नसली तरी ती आपल्या ग्रुपची आहे. आपला ग्रुप, टोळी, विशालची टोळी, आपला ग्रुप आहे हां, हे लक्षात ठेव." रोशन दादा बोलतो, "हो मला माहित आहे. ती गेम खेळते. मला खूप त्रास होतोय. तरी पण मी तिला एका शब्दाने बोलणार नाही. कारण ती गेम खेळते. मी सगळं काम करेन." आपलीच टोळीची लोकं तिला बोलत नाही. त्यामुळे तिला असं वरती नेऊन ठेवलंय आणि तीही बिचारी गेमसाठी करते. आपल्यासाठी ती करते. जाऊ द्या. सोडा सगळं तिला. त्यानंतर सोनालीबाई डार्क चॉकलेट खाऊन
गेली तिकडे बाथरूम मध्ये. तोपर्यंत सागर मस्तपैकी आंघोळ करत होता. त्यानंतर मग अनुश्री पण गेली, चॉकलेट उचलायला गेली होती ती, परंतु तन्वी तिकडे धावत आली. अजिबात मी तुला चॉकलेट देणार नाही. अनुश्रीचं एक फार वरती काय म्हणूया आपण तत्वज्ञान असतं. मी चोरते थोडी, मी तुमच्या समोरून घेते. आणि त्या टॉवेलमध्ये अक्षरशः तिने ते चॉकलेट्स घेतले. त्यानंतर अनुश्रीने काढून घेतले. मग विशाल विचारतो, का गेलीस तू ते सगळं खायला? तेव्हा ती बोलते, मेरी जीभ लबलबाई इसके लिए मैं गई पर मुझे मिला नाही. मी काही चोरी थोडी करत होते, मी फक्त घेत होते. असं म्हणून जे काही सुरू होतं. त्यानंतर तन्वी आणि आयुषमध्ये थोडंसं वादविवाद पाहायला मिळाला. आता आयुष मस्तपैकी पायावर पाय ठेवून, मला इथे ठेवता येणार नाही, पण आयुष मस्तपैकी पायावर पाय ठेवून त्या सोनाली बरोबर गप्पा टप्पा मारत होता. मग त्या तन्वीची सटकली, अरे तिने माझं कॅरेक्टर काढलं, तुझं आणि माझं जुळवलं आणि तो तिच्याबरोबर गप्पा मारत बसलाय. मला ना थोडं या बाजूला म्हणजे तन्वीची बाजू पण मला काही अंशी योग्य वाटते. तुमची अक्षरशः त्या सोनालीने काढली. तो आयुष गप्पा मारत बसलाय तिच्यासोबत. तर तन्वी बोलते ना की तू काहीतरी बोलू शकत होतास, आपल्याबद्दल ती एवढे बोलते आणि तू मस्तपैकी गप्पा मारते. नाही नाही, मी ते क्लिअर करत होतो. तुला आवडलं नाही हे, पुढच्या वेळेस मी नक्की हे बोलेन. आयुष बिचारा मी काय करू. आणि मी तुम्हाला सांगतो ना की काही कंटेस्टंट आहेत ना हे या सीझन मधले, बिग बॉस मधले, हे उगाच बिग बॉसच्या घरामध्ये आले. माझा EMI भरायचा आहे, मला थोडंसं पाहिजे म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आलोय. ते खरंच बिग बॉसच्या घरासाठी लायक असतील ना असेच कंटेस्टंट तुम्ही घेऊन या. आणि एक फार भारी मुवमेंट वाटत होती ती म्हणजे तन्वी आणि आयुष काहीतरी बोलतायत, तर त्याच्यावरती रुचिता असेल किंवा विशाल असेल, जे काही ते प्रेझेंटेशन जे काही देत होते ना ते कमाल होतं. म्हणजे तन्वी आणि आता आयुष अशा प्रकारचा विचार करत असतील आणि बोलत असतील असं म्हणून समोरचे जे काही ऍक्टिंग करत होते ना ते एकदम भारी होते. यानंतर इकडे जेवणावरनं प्रचंड राडा पाहायला मिळाला बिग बॉसच्या घरामध्ये. तन्वी सांगते, मी कोणाचं जेवण करणार नाही, मी फक्त 8 लोकांचं जेवण करेन. तुम्हाला करायचं असेल विशाल कोट्यान तर तिला सांगा. आता विशालचं मत बरं असतं की ती करत नाही, तुम्ही करताय ना तर आमचं तरी जेवण करा ना. हे लोक करायला बघत नाही. ही प्राजक्ता, तुम्ही थोडासा फोडणीचा भात टाकाल का? दिव्या तू टाकशील का थोडासा फोडणीचा भात? मी यांना सांगणार, पण त्या अनुश्रीकडे मी जाणार नाही. विशालला जेव्हा हा समजवत होता राकेश की तू सांग ना तिला, हे लोक का करतील तुमचं, लगेच ते गॅसचं सगळं वरचं सामान तू घेऊन चाललाय. नाही करायचं, मी तिला समजवणार नाही. तुम्ही करत असाल तर करा, नाही तर मी देणार नाही. हा कुठला ॲटिट्यूड? म्हणजे काय, तुम्ही तिला समजवणार पण आहे आणि अपेक्षा या लोकांकडनं करणार तुम्ही. वा रे वा. मला असं वाटत होतं की तन्वीने आणि दिव्याने त्यांच्याच टीमच्या लोकांचं जेवण करावं. तुमच्याकडे आहेत ना, तिला सांगा तुम्ही, करेल ती. पण काय, बाई गेम खेळते. मग असं होतं ना की करा तुम्ही त्यांचं पण जेवण, तुम्हीच दिसाल, तुम्हालाच फुटेज मिळेल. दिव्या आणि काय दिसणार नाव तन्वी, तुम्हालाच फुटेज मिळेल, तुम्ही चांगल्या दिसाल. बाकी तिची शाळा त्याबद्दल अनुश्रीची होणारच आहे. पण याच्यामध्ये एक आपल्याला हे दाखवलं होतं की दीपाली आणि दिव्याचं भांडण झालं होतं जेवणावरनं. प्रोमो आला होता, पण बाकी काय आपल्याला ते दाखवलं नाही, कदाचित उद्या दाखवतील. त्यानंतर बिग बॉस प्रचंड चवताळतात आणि मग इथे नियमाचं पालन वगैरे केलं जात नाही. लक्झरी आयटम जे गोल्डन वाले आहेत ते सोडून बाकीचे सुद्धा खातात. मग आता याच्यावरती मी काय करतो की बिग बॉस आता सगळ्यांनाच गोल्डन रेशन कार्ड देणार आहेत आणि जे काही तुम्ही जे बनलेलं आहात काय सेवक, त्यांचं सेवकपणा पण मी सगळं काढून टाकतो. सगळ्यांनी खा प्या मजा करा. आता हे सगळं ऐकल्यावर बघितल्यावर अनुश्री खुदकन हसते, जशी ती रितेश भाऊंच्या कार्यक्रमात सुद्धा हसते. त्यानंतर बिग बॉस अक्षरशः तिची लाज काढतात. रेकॉर्ड खूप ब्रेक झालेत या सीझनचे, पण असा एक रेकॉर्ड आहे लाजिरवाना रेकॉर्ड, तो म्हणजे सगळ्यात बेसिसचं घर या सीझनचं आहे. आणि मित्रांनो हे खरं आहे, सगळ्यात बेशिस्त घर या सीझनचं आहे. आणि बिग बॉसने
एका वाक्यात सगळ्यांची लायकी इथे काढली. आणि त्यानंतर आहे ना, इथे एक संतूरचा टास्क दिला जातो. आता टीम बी ने सुद्धा खूप छान म्हणजे त्यांचं ना जे प्रेझेंटेशन होतं ना टीम बीचं, राकेशच्या टीमचं, ते खूप छान होतं. पण टीम एचं जे काही गाणं होतं ना, जे काही जिंगल होती ना, ती खूप छान त्यांनी तयार केलेली होती. अर्थ खूप छान होता त्याच्यामध्ये. म्हणून कदाचित टीम एला संतूरचं जे काही जिंगल बनवण्याचं जे काही बक्षीस होतं ते दिलं गेलं. तर मला असं वाटतं की ते योग्यच होतं. म्हणजे 19-20 चा फरक होता असं सांगायला हरकत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस होता. उद्या रितेश भाऊ अनुश्रीला बोलतीलच, परंतु अनुश्रीने आजचा दिवस गाजवला असं सांगायला हरकत नाही. उद्याच्या दिवशी पहिल्यांदा शाळा होणार आहे, ती म्हणजे जबरदस्त अशी दिव्याची राकेशच्या मुद्द्यावरती, की राकेशला तू खूप सपोर्ट करते, स्वतःचा गेम दाखवत नाही, तू प्रवक्ता झाली. आणि दुसरं म्हणजे आज ज्या पद्धतीने अनु जे काही वागले आणि त्या अणूला मदत केली ती म्हणजे सोनूने. या दोघींची जबरदस्त शाळा कान उघडणे उद्या होताना दिसणार आहेत. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.